रामकृष्ण हरी माऊली. आपण आहोत पंढरपूरमध्ये आणि आपण अष्टविनायक करत असताना काल एका दिवसामध्ये 5 गणपती आपण केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज आपल्याकडे वेळ असल्यामुळं आपण पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो. 2 दिवसापूर्वीच कार्तिकी एकादशी झालेली आहे, त्याच्यामुळे बऱ्याचपैकी गर्दी कमी झालेली असेल अशी अपेक्षा आहे. आता आम्ही जाणार आहोत दर्शनाला, परंतु त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की पंढरपूरमध्ये जेव्हा खूप गर्दी असते, राहण्याची व्यवस्था थोडीशी आपल्याला होत नाही, त्यावेळेस राहायचं कुठे हा प्रश्न येतो. आणि मग अशा वेळेस ह्या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं की या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे सुंदर असं भक्त निवास या ठिकाणी इमारती बांधकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारची भक्तांसाठी राहण्याची सोय आहे. आणि आपण या ठिकाणी रात्री मुक्काम केला आणि आता आपण इथून निघणार आहोत पुढे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. तत्पूर्वी मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जर कधी पंढरपूरमध्ये आलात तर या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचं शेगाव यांचं संस्थानाचं या ठिकाणी भक्तनिवास आहे, त्या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती काल आणि तिथे रूम्स अवेलेबल असतात आणि त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा रूम्स अवेलेबल असतात. तर नक्कीच दोन ठिकाणी आपण चौकशी करावी, जेणेकरून आपली खूप सुंदर आणि छान प्रकारे इथे या ठिकाणी राहण्याची सोय भक्तांसाठी केलेली. आणि ह्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी पाठवलेला आहे. कधी आलात तर नक्कीच राहण्याची व्यवस्था करायची असेल तर या ठिकाणी आपण येऊन नक्कीच पाहावं आणि ह्या ठिकाणी मुक्काम करावा आणि त्यामुळं आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घेता येईल. आता आपण चाललो आहोत पांडुरंगाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आतमध्ये व्हिडिओ कॅमेरा नसल्यामुळे तिथे आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही, परंतु पांडुरंगाच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. रामकृष्ण हरी.